मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंब्रा इथं क्रिकेट सराव नेट तयार करतायत। याची पाहणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली। या सराव नेटचं लवकरच उद्घाटन होणार आहे। याचा सर्वसामान्य क्रिकेट खेळाडूंना फायदा होणार असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलंय। ठाणे महापालिका हद्दीतल्या बीएसयूपी योजनेतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांसाठी आकारला जाणारा 1% मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। यामुळे शहरातील 6 ते 7 हजार कुटुंबियांना फायदा होणार आहे। पालघरच्या नाकोडा ज्वेलर्सवर पडलेला दरोडा हा सुरक्षा रक्षकाच्याच मदतीने टाकण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली। या प्रकरणात पालघर पोलिसांनी अवघ्या 48 तासात नेपाळहून 4 तर एका आरोपीला गुजरातच्या सुरत इथून अटक केली। अंजूर फाटा ते कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही महापालिकेची कारवाई सुरूच आहे। मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 36 मीटर रुंदीच्या रस्त्याचा विस्तार करण्यासाठी पालिका आणि पोलीस दल तैनात असून आजही काही दुकानं, शेड्स आणि रस्त्यालगतची बांधकामं हटवण्याचं काम करण्यात येते। रुंदीकरणासाठी आधीच नोटिसा देण्यात आल्या असूनही अनेकांनी जागा न सोडल्यानं पालिकेनं पुन्हा कारवाईला गती दिली आहे। कळव्यातील कचरा प्रश्नाबाबत पवार गट आक्रमक झालाय। पालिका प्रवेशद्वारावर कचरा टाकल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली आहे। महापालिका कर्मचाऱ्यांकडून कचरा हटवण्याचं काम सुरू आहे। ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल 5.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सकाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील या दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 7 दुचाकी हस्तगत केल्या। दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केलं आहे। अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीनं हल्ला केलाय। धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।